असं उपाशी झोपलास तू? मला माहिती होतं तुला खूप भूक लागली असेल म्हणून. हे बघ, तुझ्यासाठी घरचं जेवण आणलंय. तुला आवडतं ना? यात चपाती, भाजी, वरण, भात सगळं. काउंठळ, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झालीये. हे असं तुझ्या धनीला असं उपाशी झोपवणार आहेस का? हा, यासाठी लग्न केलंस त्याच्यासोबत तू? आज ऐक, तू याला सोडून दे, म्हणजे त्याची आई त्याला परत स्वीकारेल आणि माफही करेल. पण आदित्य, अजूनही वेळ नाही गेलेली. हे बघ, तू लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये. आणि प्लीज आता एक घास खाऊन घे, प्लीज प्लीज. आदित्य, तू हे असं भिकारड्यांसोबतच इथे राहून मरणार. रस्त्यावरच्या कुत्र्यांना तरी जेवायला मिळेल, पण तुम्हाला दोघांना खायला पण नाही मिळणार. आणि तडफडून इथेच या मंदिराच्या दारात तुम्ही मरणार. आजपर्यंत एवढी मनापासून सेवा केलीये तुझी, मग माझ्या हातनं अशी काय चूक झाली की ज्याची शिक्षा तू आदित्य सरांना देते? ही काय येळ आणलीये माझ्यावर? एक बायको म्हणून माझ्या नवऱ्याला पोटभर खायला सुद्धा घालू शकत नाही मी. आमच्याकडे ना राहायला जागा आहे, ना खायला अन्न आहे. माझं ठीक आहे, मला सवय आहे या समण्याची. पण आदित्य सरांना या समध्या गोष्टींची अजिबात सवय नाहीये. मी नाही बघू शकत त्यांना ह्या अवस्थेत. आज जर का आदित्य सर उपाशी राहिले तर बायको म्हणून मी अपयशी ठरेन. तूच काहीतरी मार्ग काढ. गौरी, हा देवाचा प्रसाद आहे. तुझ्या नवऱ्याला भूक लागलेली दिसते, हा घेऊन जा. पण गुरुजी, गौरी, हा देवीचा संकेत आहे, प्रसादाला नाही म्हणू नको. गुरुजी तुमचे लई उपकार झाले.